तुम्हाला कुणीही वाचवणार नाही. आता ही रियालिटी आहे. याचा अर्थ काय आहे मित्रांनो, की जर आता तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर तुम्हाला कोण वाचवायला येणार नाहीये. जर एखाद्या गोष्टीचा निर्णय तुम्ही घेतला असेल, ते काम करण्यासाठी तुम्हाला मदत करायला कोण येणार नाहीये. ते तुम्हालाच करावं लागणार आहे आणि तुम्हीच त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये असणार आहात. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला सारथी डॉक्टर संतोष पाटील. युवकांसाठी यशाची वाट या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा 14 ते 30 वयोगटामध्ये जी मुलं आहेत त्याच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही नीट आणि व्यवस्थित ऐका. त्या मुलांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. कारण युवक म्हटलं की त्याच्यामध्ये हा वयोगट अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि आता भारतामध्ये जास्तीत जास्त वयोगटामध्ये असणारी जी मुलं आहेत ती या वयोगटामध्ये आहेत. जर तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असेल मित्रांनो आणि तुम्ही खऱ्या अर्थानं जर काही आयुष्यामध्ये जर करू इच्छित असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत उपयोगाचा असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी 5 गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुमच्यासाठी गरजेच्या आहेत. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने ऐकायचे असतील तर थांबा. व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल मित्रांनो, परंतु जर तुम्हाला खरंच गरज वाटत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. नक्की ऐका. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला कुणीही वाचवणार नाही. आता ही रियालिटी आहे. याचा अर्थ काय आहे मित्रांनो, की जर आता तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर तुम्हाला कोण वाचवायला येणार नाहीये. जर एखाद्या गोष्टीचा निर्णय तुम्ही घेतला असेल, ते काम करण्यासाठी तुम्हाला मदत करायला कोण येणार नाहीये. ते तुम्हालाच करावं लागणार आहे आणि तुम्हीच त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये असणार आहात. म्हणून मित्रांनो, तुम्ही एखादी गोष्ट जर ठरवली असेल तर ती तुमची आयडिया असेल, आता करतो, मग करतो, नंतर करतो, कोणतरी मदत येईल, हा विचार अजिबात करू नका. तुमच्या डोक्यात आयडिया आहे, इम्प्लिमेंट करा मित्रांनो आणि कामाला लागा. तीच खरी तुमची परीक्षा असणार आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला कुणीही वाचवायला त्या ठिकाणी येणार नाही. तुम्हाला स्वतःलाच तुमचा निर्णय घ्यावा लागेल. ही रियालिटी आहे. कटू आहे पण सत्य आहे मित्रांनो, हे स्वीकारलं पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये रियालिटी स्वीकारा. म्हणजे काय? वेकअप टू रियालिटी. वास्तवता काय आहे हे स्वीकारायला आपल्याला आलं पाहिजे. मित्रांनो, स्वप्नांच्या दुनियेमध्ये जगू नका. बऱ्याच वेळेला आपण स्वप्नाच्या दुनियेमध्ये जास्त जगतो. समजा एखादा निर्णय आपण घेतला, आपल्याला एखादा मोठा बिझनेसमॅन व्हायचा आहे, पण आपण काय करतो, ते स्वप्न रंगवत बसतो. मी असं करेन, मी तसं करेन, मी ही गाडी घेईन, मी ती गाडी घेईन. पण आता जो वर्तमानातला वेळ आहे त्यामुळे तो वाया जातो. म्हणून तसं न करता मित्रांनो, तुम्ही काय केलं पाहिजे की आता ऍक्शन मोडमध्ये येऊन भविष्यामध्ये जे आपल्याला काय निर्णय घेतलेले आहेत त्या भविष्यातल्या निर्णय साध्य होण्यासाठी आपल्याला आत्ता काम करावं लागेल. म्हणून रियालिटी स्वीकारा, वास्तव स्वीकारा आणि त्या पद्धतीनं काम करा. म्हणजे तुम्ही नेहमीच ग्राउंड टू अर्थ राहा. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे की तुम्ही जास्त डेंजर झोन मध्ये आहात. आता असं का म्हणतोय मी की जास्त डेंजर झोन? याचा अर्थ असा आहे मित्रांनो की आताचं जे युग आहे ते डिजिटायझेशनचं युग आहे. जसं 1990 नंतर जागतिकीकरण झालं आणि त्यानंतर 2000 नंतर जास्तीत जास्त डिजिटल मीडिया जास्त आला आणि त्या माध्यमातून सोशल मीडिया आता सध्या एक मोठी समस्या तुम्हाला वाटते आहे. त्याचं कारण मित्रांनो असं आहे, जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल वेलबिंग नावाचा ऑप्शन चेक केला तर तुम्हाला तुमचा स्क्रीन टाइम कळेल. जर तुम्ही जास्त वेळ स्क्रीन टाइमवर देत असाल मित्रांनो तर तुमच्या ऍक्शन मोड तुम्ही कमी करत आहात असं त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त वेळ हा ऍक्शनसाठी दिला पाहिजे आणि कमीत कमी वेळ हा सोशल मीडियाला दिला पाहिजे. मग त्याचा तुम्ही टाइम झोन ठरवला पाहिजे आणि त्या टाइम झोन मध्ये तुम्ही काम केलं पाहिजे मित्रांनो. म्हणून साठी आता तुम्ही डेंजर झोन मध्ये यासाठी आहात की डिस्ट्रॅक्शन पासून आपल्याला वाचता आलं पाहिजे. आता त्यासाठी मग नोटिफिकेशन ऑफ करा, नो ईमेल, नो रिप्लाय, ह्या गोष्टी करा आणि स्वतःला कामामध्ये झोकून द्या. जास्तीत जास्त वेळ तुमच्या टार्गेटसाठी तुम्ही काम करा आणि ते जास्त महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य हे आहे ते तुम्ही स्वतः डिसाईड करणार. ही अत्यंत महत्वाची लढती चौथी आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य स्वतः डिसाईड करायचं आहे. म्हणजे पुढच्या 30 वर्षामध्ये मी काय असणार आहे, पुढच्या 10 वर्षामध्ये मी काय असणार आहे हे तुम्हाला आत्ताच्या कृतीवरून तुमच्या लक्षात येईल. म्हणून तुमच्या कृती जर तुमच्या गोल ओरिएंटेड असतील, तुमच्या कृती जर तुमच्या निर्णयावरती परिणाम करणारे असतील तर त्या कृती तुम्ही करणं गरजेचं आहे आणि त्या इप्सित साध्यापर्यंत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचे मित्र जे असतात ते काळानुसार गमवता आणि दुसरे नवीन कमवता. आता याचा अर्थ काय आहे की तुम्हाला 10वी मध्ये जे तुमचे मित्र होते ते कदाचित आता नसतील. जे आता मित्र तयार झाले ते भविष्यात नसतील. त्यामुळं मित्र खूप कमी होणं जास्त होणं ही रियालिटी स्वीकारून पुढे जाणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये भावनिक गुंता न करता जे मित्र आता तुमचे झाले आहेत ते चांगले मित्र, तुमच्या गोलला सपोर्ट करणारे मित्र तुमचे असतील तर तुम्ही त्यांच्याशी नातं जोपासू शकता आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ते कसे तुम्हाला उपयोगी पडतील, तुम्ही त्यांच्या कसे उपयोगी पडाल या दृष्टीने जर कोऑपरेशन भूमिका ठेवली तर नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. मित्रांनो, आतापर्यंतच्या उद्योजकांची पुस्तकं वाचल्यानंतर मित्रांनो मला एक गोष्ट नक्की लक्षात आली आहे की पहिली 30 वर्ष आपण सवयी बनवतो आणि पुढची 30 वर्ष आपल्या आयुष्यात त्या सवयी आपल्याला बनवतात. म्हणून आपल्या पहिल्या 30 वर्षामध्ये आपण चांगल्या सवयी बिल्डअप करणं गरजेचं आहे आणि त्या सवयी तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतील. या गुड हॅबिट्स तुम्ही पाळल्या पाहिजेत आणि या गुड हॅबिट पाळून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचावं अशा शुभेच्छा नेहमी माझ्या तुमच्याबरोबर असणार आहेत. मित्रांनो, हॅबिट्स चांगल्या डेव्हलप करा. सोशल मीडिया या घटकावरती मला अजून एक भाष्य करायचं आहे मित्रांनो की सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे.
त्याच्यामध्ये एक चांगला भाग आहे आणि एक वाईट भाग सुद्धा आहे. जर तुम्ही सोशल मीडियाचा योग्य कंटेंटसाठी वापर केला तर नक्कीच तो तुमच्या ध्येयाला मदत करणार आहे मित्रांनो. पण जर तुम्ही जास्तीत जास्त वेळ त्याच्यावरच घालत बसला तर ते अडिक्शनचं कारण होऊ शकतं मित्रांनो. म्हणून त्याला तुम्ही कशा पद्धतीने वापरताय, त्याचा वापर तुमच्या ध्येयासाठी कसा करताय याच्यावर जास्त गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर जपून करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचा. या ध्येयाकडे जाण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो. असे व्हिडिओ आपल्याला उपयोगी व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.